नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री शिंदेंच्या 2 मे रोजीच्या बेळगाव दौऱ्याला महाराष्ट्र एकीकरण समितीचा विरोध। आमच्या विरोधात प्रचारासाठी शिंदेंनी येऊ नये, एकीकरण समितीचा स्पष्ट इशारा। गिरीश महाजन आणि शांतिगिरी महाराजांमध्ये नाशिकच्या जागेबाबत चर्चा। शांतिगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम, तर भाजपकडून उमेदवारी देणं सध्या शक्य नसल्याचं गिरीश महाजन यांचं मत। गिरीश महाजन आणि अजय बोरुसेंमध्ये बंद दाराआड चर्चा। गिरीश महाजन आणि बोरुसेंमध्ये नाशिकच्या जागेबाबत चर्चा। अजय बोरुसे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख। ठाकरे गटाचे विजय करंजकर नाशिक लोकसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंनी भेटीसाठी बोलावूनही करंजकर न गेल्याने बंडखोरीच्या चर्चांना उधाण। धुळे लोकसभा मतदारसंघाचे मवियाच्या उमेदवार शोभा बच्छाव यांचा उमेदवारी अर्ज दाखल। पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज भरला। बीडच्या तांदळीवाडी गावात पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे एकत्र। सप्ताहानिमित्त मेटे आणि मुंडे पहिल्यांदाच एकाच धार्मिक व्यासपीठावर। माढा लोकसभा मतदारसंघात विजय मोहिते पाटील यांचे गावभेट दौरे। माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मोहिते पाटलांच्या कॉर्नर बैठका। महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील शिरूर दौऱ्यावर। प्रचारादरम्यान धामरी गावात आढळराव पाटलांचं नागरिकांकडून वाजत गाजत स्वागत। रावेर मतदारसंघात मवियाचे उमेदवार श्रीराम पाटलांचा जोरदार प्रचार सुरू। रावेरमध्ये श्रीराम पाटलांविरोधात महायुतीचे उमेदवार रक्षा खडसेंची लढत। सुनेत्रा पवारांचा वायगुण चांगला, त्यांनी उमेदवारी त्यांना मिळाल्यानंतर मतदारसंघातील काममार्गी सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, विजय शिवतारेंची प्रतिक्रिया। बारामती लोकसभा मतदारसंघातील भोरमध्ये उद्या महायुतीची महासभा। सभेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हजेरी असणार। सभेदरम्यान महत्त्वाचे पक्षप्रवेशही होणार। सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर। उंडवडी कपमधील अखंड सप्ताहाच्या कीर्तनाला लावली हजेरी। शिवव्याख्याते नामदेवराव जाधव बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात। अपक्ष उमेदवार म्हणून टेलिफोन चिन्हावर लढवणार निवडणूक। भोरमध्ये पत्रकार परिषद। नामदेवराव जाधवांची पत्रकार परिषदेत माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्गमधील महायुतीचे उमेदवार नारायण राणेंसाठी राज ठाकरे प्रचाराच्या मैदानात। 4 मे रोजी कणकवलीत राज ठाकरेंची सभा होईल। मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकरांची माहिती। रत्नागिरीत नारायण राणेंच्या प्रचारासाठी निलेश राणे मैदानात। लांजामधील मुस्लिम समाजाची भेट घेतली। राणेंकडून मुस्लिम बांधवांना मतदान करण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात उमेदवारांकडून प्रचाराचा झंझावात। एकाच दिवसात चंद्रकांत खैरेंची 24 लग्न आणि 4 मुंजींना हजेरी। संदीपान भुमरेंकडून 20 गावांना भेटी, 13 कॉर्नर बैठका, तर इम्तियाज जलील यांच्याकडून 7 गावात पदयात्रा। महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांचा आज आष्टी दौरा। सोनावणेची तुतारी वाजवत बैलगाडीतून मिरवणूक। बारामतीनंतर शिरूर लोकसभेतही अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह। निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेटचं भाषांतर तुतारी। नंदुरबार लोकसभेतून 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। उमेदवारांना चिन्हाचं वाटप। सर्वच उमेदवार आता प्रचाराला लागणार। शिरूर लोकसभा निवडणुकीसाठी 32 उमेदवार रिंगणात। शिरूरचे निवडणूक अधिकारी अजय मोरेंच्या उपस्थितीत उमेदवारांना निवडणूक चिन्हाचं वाटप। मनोज जरांगे पाटील आज बेळगाव दौऱ्यावर। बेळगावला जाण्यापूर्वी नरसोबावाडी श्री दत्ताचं घेतलं दर्शन। बीडच्या घाटनांदूरमधील शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश। पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबनभाऊ गीतेंच्या निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। लातूरमधील अपक्ष उमेदवार दीपक केदार यांना एमआयएमचा पाठिंबा। इम्तियाज जलील यांचा फेसबुक अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करत दीपक केदार यांना जाहीर पाठिंबा। पुणे जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भर पगारी सुट्टी द्या, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 7 आणि 13 मे रोजी भर पगारी सुट्टी देण्याचे आदेश। कणकवली तालुक्यातील शिरबल गावातील नागरिकांकडून राजकीय नेत्यांना प्रचारासाठी गावबंदी। गावात रस्ताच नसल्यामुळे संतप्त नागरिकांचा नेत्यांना विरोध। अकोल्यातील जुने शहर भागात वारंवार वीज पुरवठा खंडित। प्रहार महानगराच्या अध्यक्षांच्या नेतृत्वात महावितरणच्या मुख्य अधिकाऱ्यांना कंदील भेट।
वर्धाच्या आजनसरामध्ये संत भोजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात. वर्धा नदीच्या तीरालगत होणार भव्य दिंडी स्पर्धा. वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशावर. नागरिकांनी काळजी घ्यावी, जिल्हा प्रशासनाचं आवाहन. जळगावच्या भुसावळमध्ये तापमानात वाढ कायम. 44.8 अंशाची नोंद. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. धान पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता. वाशिममध्ये तुरीचे दर 11,500 बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक कमी. जळगाव जिल्हा दूध संघाकडून गाय म्हशीच्या दुधाच्या दरात प्रत्येकी 2 रुपयांची वाढ. जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. जळगावमध्ये केळीची आवक वाढल्याने दरात घट कायम. केळी उत्पादक शेतकरी चिंतेत. मध्यम दर्जाच्या केळीला बाजारात 1,000 रुपये प्रति क्विंटलचा दर. बेडच्या कानडी गावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. केळी बागेचं मोठं नुकसान. पंचनामा करत नुकसान भरपाईची मागणी. वाशिमच्या मानोरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. उन्हाळी बाजरी, ज्वारी या कांद्याचं नुकसान. पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेडमध्ये मक्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांची चांगली कमाई. मक्याला बाजारातही चांगली मागणी. वर्धाच्या दत्तपूर शिवारात रात्री गोळीबार. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. आरोपी सेवाग्राम पोलिसांच्या ताब्यात. गोळीबाराचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. अमरावती जागेच्या वादातून मायलेकाची हत्या. 4 तासांनंतर आरोपीला अटक. देवानंद लवणारे असं आरोपीचं नाव. छत्रपती संभाजीनगरच्या शहागंजमधील 70 अतिक्रमणांवर हातोडा. हातगाड्या, पानटपऱ्या, दुकानांसह अनेक शेड जमीनदोस्त. मनपा पथकाची कारवाई. नागपूरमध्ये नालीसफाईची 35% कामं पूर्ण. शहरातील नदी नाल्यातून आतापर्यंत 69,135 क्युबिक मीटर गाळ काढला.